आज आहे रविवार आणि मार्गशीर्ष महिना पण आहे. मग रविवारचा काय बेत करायचा हा सगळ्यांनाच प्रश्न असतो. मग आज मी सगळ्यांनाच आवडेल अशी पावभाजी बनवायचा विचार केला. म्हणजे लहान मुलं पण आवडीने एक टाईम बनवलं की 2 टाईम आवडीने खातात. त्यासाठी मी हे मटार घेतले, ताजे फ्लॉवर घेतले, गाजर घेतले, बीट घेतले आणि बटाटे घेतलेत. हे सर्व तुमच्या आवडीनुसार घ्यायचे. ते सर्व घेऊन मी 3 शिट्ट्यांमध्ये सर्व भाज्या शिजवून घेणार आहे. कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत एका बाजूला आपण कांदा परतून घेऊया. एका कढईमध्ये मी 2 चमचे तेल टाकले, थोडंसं अमूल बटर टाकलं 1 चमचा. त्यात हे 2 मोठ्या साईजचे कांदे कापून टाकलेत. कांदे छान गुलाबी झाले की त्याच्यात आलं, लसूण, हिरवी मिरची आणि पुदिन्याची पेस्ट टाकली आहे 1 चमचा. ही पण 1 मिनिट परतून घ्यायचे. मग ह्या 2 मोठ्या साईजच्या मी शिमला मिरची कापून टाकल्या. शिमला मिरची तेलावर टाकली की छान त्याचा पावभाजीला फ्लेवर येतो त्याचा. त्याच्यावरच मी हे 4 मोठ्या साईजचे टॅमॅटो कापून टाकले. टॅमॅटो पण आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे 1 मिनिटं. नंतर सर्व सुके मसाले टाकायचे आहेत. हळद टाकले पाव चमचा, 2 चमचे लाल तिखट टाकले, थोडासा गरम मसाला टाकायचा आहे. हा पावभाजी मसाला टाकला आहे मी 2 चमचे. ते सर्व मिक्स झालं की 1 मिनिट झाकण मारून ठेवायचं आपल्याला. आता ही पावभाजी पण आपली 3 शिट्ट्यांमध्ये शिजली आहे. तोपर्यंत त्याचं पाणी काढून घेतलं आहे मी आणि पावभाजी स्मॅशरने स्मॅश करून घेते आहे, किंवा चमच्याने किंवा वाटीने पण तुम्ही स्मॅश करू शकता. अशी सर्व भाजी मी स्मॅश करून घेतली आहे. आता इकडे आपली टॅमॅटो वगैरे पण छान गळले. त्यात आपण हे मीठ टाकूया. चवीनुसार मीठ टाकायचं आहे 1 चमचा. 1 चमचाभर टाकलं आहे कारण चमचा माझा मोठा आहे म्हणून चवीनुसार मीठ टाकायचं आहे. परत एक झाकण ठेवून मी वाफ काढून घेतले. मीठ टाकल्यावर छान अशी कांदा टमॅटोची ग्रेव्ही पण आपल्याला स्मॅश करून घ्यायची पावभाजी स्मॅशरनी. छान अशी स्मॅश झाल्यावर आपल्याला त्यात शिजलेली ही भाजी टाकायची आहे. कुकरमध्ये जी आपण शिजवून घेतली ती आणि जे पाणी आपण बाजूला काढलं आहे ते पण त्यात टाकायचं आहे आणि सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. बीटरूट टाकल्यामुळे छान असा रंग पण येतो आपल्या पावभाजीला. गाजर, बीटरूट हे सर्व ऑप्शनल आहे. थोडी मुलांच्या हिशोबाने आपण हेल्दी अशी बनवतोय पावभाजी, म्हणून त्या हिशोबाने मी गाजर आणि बीटरूट टाकलं आहे. अशी सर्व भाजी आपली मिक्स करून झाले. एक उकाळी पण आली. आता कोथिंबीर घालून एक वाफ काढून गॅस बंद करायचा आहे. अशी आपली पावभाजीची रेसिपी तयार आहे. वरून अमूल बटर आणि कांदा कोथिंबीर घालून लिंबू देऊन मी अशी सर्व केली आहे. अगदी झटपट अशी अर्ध्या तासात होणारी आहे ही पावभाजी. कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये मला नक्की कळवा. आवडली असेल तर एक लाईक शेअर नक्की करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा.